हाय नमस्कार सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. आज आता झाली आहे संध्याकाळ आणि प्रांजलला प्यायचं चहा, पण चहाला ॲक्च्युअलमध्ये दूध नाही आहे आणि ती बोलते पैसे दे माझ्याकडे, मी खाली जाऊन दूध घेऊन येते. म्हटलं नको, पप्पा मला ओरडतील. तर ती म्हणते मग पुलाव बनव. तर मग आता मी पुलावची सगळी तयारी केलेली आहे आणि म्हटलं मग पुलाव बनवून देते. तर फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या आहे. म्हटलं तर चला, पुलाव पण खूप दिवस झाला पुलाव केला नाही. सगळं भाजी चपाती खाऊन खाऊन बोर होतं. तर चला आता फटफट मी पुलाव वगैरे बनवते. पुलावसाठी काय काय घेतले ते पण तुम्हाला मी दाखवते. बाहेर सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. संध्याकाळच्या वेळेला अंधार पडायला चालू झाले, म्हणजे दिवस मावळला आहे. आता वाजलेत 6:30 7:45 व्हायला आलेत. आणि आता कसं 6:45 अशा वेळेला दिवस मावळतो. नाहीतर पहिले 5:30 झाले का दिवस मावळायचं, 5:30 झाले का दिवस मावळायचं, असं वाटायचं. दिवस कोणीकडे उगतो आणि कोणीकडे जातो हेच काही कळत नव्हतं. तर आता मी पुलावची सगळी तयारी करते आहे. थोडीशी भांडी पण आहे, पुलाव टाकून देते आणि मग भांडी वगैरे घासायला घेते. प्रांजल तर बघा किचनवर उभी राहते. काय प्रांजल, चल खाली हो, चल खाली हो पटकन. तर अंदाज झालेला आहे. आज ब्लाऊज कटिंग केलं होतं, वहिनीचं ब्लाऊज कटिंग. अर्धवट ब्लाऊज शिवला, अर्धवट बाकी आहे. मस्त असा सुंदर असा रोड चालू आहे आणि प्रिन्स कट ब्लाऊज होता. तर बघा, अर्धवट काम केले, अर्धवट राहिले. तर बघू आता, जसं वेळ भेटेल तसं माझी कामं चालू असतात. तर मस्त असं बाहेर गॅलरीमध्ये हवा येते. आणि आज थोडंसं हॉलचं पण चेंज केलं आहे. तिकडे तो सोफा होता तर आता असं ठेवलं आहे. अजून 2 दिवस तरी देवपूजा चालत नाही आहे. तर बघा, 2 नाही, अजून तर कमीत कमी सोमवारपर्यंत. आता तर फक्त कोणवार आहे, आज तर बुधवार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, अजून 5 दिवस तर देवपूजा पण चालत नाही. तर बघा, देवांना देवपूजा नाही तर मन प्रसन्नच वाटत नाही आहे. काय करणार. तर कपाळावरती पण कसं टिकली लावायची सवय आहे. तर आता टिकली वगैरे नसल्यावरती कसं वाटतं ना, सुवासिनीचं लेणं हे कपाळाला टिंकली आणि सिंदूर. बाकी सोनं नाणं कमी असलं तरी चालतं, पण एवढं असल्यावरती किती उठून दिसतो ना बायकांचा चेहरा. तर चला पटापट मी आता प्रांजलसाठी ना पुलाव बनवते. तर तुम्ही पण बघा माझी पुलावची रेसिपी. पूर्ण रेसिपी तर काही दाखवणार नाही आहे, पण थोडं थोडं दाखवते काय काय घेतलं आहे, काय काय नाही, कसा होतो पुलाव वगैरे. तर चला जाऊया, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. बघा, पुलावसाठी घेतलं आहे बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची, थोडासा फ्लावर, थोडेसे वटाणे आणि इथं घेतले 1.5 ग्लास तांदूळ भिजून घेतले 10-15 मिनटं. आणि याच्यामध्ये आपले खडे मसाले घेतले, तेजपत्ता, परत मोठी इलायची, छोटी इलायची, चक्रफूल, मिरे, जिरे वगैरे घेतलेले. तर आता याच्यात तेल ठेवलेले, मसाले टाकायचे. तर मिरची वगैरे काय जास्त टाकायची नाही, कारण की प्रांजलला तर मिरची चालत नाही. हां प्रांजल. तर चला आता मी फटाफट पुलाव बनवते. बघा, इथं कुकर घेतलेलं आहे, मस्त तेल पण गरम झालं आहे. आणि ही तळायची मिरची आहे, ही तिखट नाही आहे, त्यामुळे मी ती मिरची टाकली आहे. सगळे मसाले टाकले, खडे मसाले टाकून घेतले. नंतर फ्लावर टाकला, शिमला मिरची, बटाटा आणि आपले वाटाणा पण टाकून घेतले. आता वाटाण्याचं सीझन आहे तर मस्त पुलाव करावं वाटलं, छान लागतं आहे पुलाव वगैरे. वाटाणा असल्यावरती फ्लेवर तर छान येतो. असे तर वाटाणे नसल्यावरती फ्रोजनचे वाटाणे वापरूनच खावं लागतात. तर टोमॅटो पण छान पिकलेले होते, त्यामुळे टोमॅटो पण मस्त. तर चला आता सगळ्या भाज्या मस्त परतून घ्यायच्या आणि परत थोडं 5-10 मिनटं वाफळून घ्यायच्या, म्हणजे शिजायला वेळ लागत नाही. त्यानंतर जो तांदूळ भिजवलेला आहे, 15 मिनटं तांदूळ भिजून घेतलेला आहे. तर भिजवल्यानंतर कसा तांदूळ पटकन शिजतो. त्याच्यानंतर 1.5 ग्लास तांदूळ होते, 1.5 ग्लास पाणी टाकलं. मस्त अशा 2 शिट्ट्या लावून घ्यायच्या, मीठ टाकायचं चवीनुसार. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, मस्त असा आपला पुलाव तयार होतो. मग तोपर्यंत पुलाव होतो तोपर्यंत माझी आता भांडी चालू होती. तर भांडे घासायचे बाकी होते. पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या सोसायटीमध्ये, त्यामुळे जरा जसं पाणी येईल तसं तसं काम आवरावं लागतं. काय करणार. तर आता घर पण चेंज करायचं चालू आहे. खूप वेळा खूप बघितलं आहे 2-4 ठिकाणी, पण कसं जसं पाहिजे तसं भेटत नाही आहे. तर त्यामुळे मन असं काय करावं, काय होतं आहे. तर भाड्याचं घर असल्यावरती खूप प्रॉब्लेम असतो. स्वतःचं घ्यायचं चालू आहे, पण स्वतःचं पण इतकं महाग आहे की 40 लाखापर्यंत जावं लागते. आणि जुनं घ्यावं तर तिथं रिकन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम, नवीन घ्यावं तर जास्त पैसे द्यावं लागतात. तर
आम्ही म्हाडामध्ये पण बघितलं तर म्हाडामध्ये 13,000 रुपये रेंट आहे 1 BHKला. आणि त्याच्यानंतर असं डायरेक्ट घ्यायचं सेल आउटला किती आहे 37-38पर्यंत जातं. तर काय करावं, कुठं घ्यावं, कुठं जावं काही कळत नाही आहे. तर माझ्या इथं चालू आहे तर भांडे घासायचं. बघू आता, प्रयत्न तर चालू आहे. स्वतःचं पण घ्यायचं चालू आहे. नाही भेटलं स्वतःचं चांगलं तर मग आपण भाड्यानेच तर बघणार आहोत. आणि आता उद्या तर जायचं आहे गावाकडे. परवा दिवशी शुक्रवारी आहे आजीचा 10वा दिवस आहे. तर त्या 10व्या दिवशी जायचं आहे. 10व्या दिवसाला जायचं आहे तर त्याच्या आता उद्या पण पॅकिंग करावं लागेल. तर कसे बोलता बोलता 8-10 दिवस होतात, काहीच कळत नाही. माणूस आपल्या हातून उठून जातं. परत तसं माणूस आपल्याला भेटत पण नाही. फक्त राहतात त्या आठवणी. तर दादांचा रोज फोन येतो, प्रांजलसोबत गप्पा गोष्टी करतात. ती पण मस्ती करत असते आणि त्यांना पण तिची खूप आठवण येते. त्यामुळे त्यांचे रोजचे रोज फोन चालतात. काय करते काय नाही. ती म्हणते बरं आहे का आजीचं, तिला अजून एवढं काही कळत नाही एक्सपायर वगैरे झालेलं कुठं काय. तर मस्त असं तिचा पुलाव पण झालेला आहे आणि खूप भूक लागली करत होती सारखी. तर मस्त असा पुलाव झालेला आहे, मोकळा सुळसुळीत. पण थोडा काय थंड होऊन द्यायला तयार नाही प्रांजल. आणि मस्त असा पुलाव झाला आहे. आता प्रांजलला देते. मिरची होती आलेली त्याच्यातून ती काढून टाकली. तर बघा छान असा पुलाव तयार झालेला आहे. तर आता मी प्रांजलला देते जेवण करायला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर.